नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे। तो जी आर म्हणजे राज्यात सन 2020 ते सन 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत एक शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे, म्हणजेच एक जी आर प्रकाशित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि हा जी आर दिनांक 17 मे 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमका हा जी आर काय आहे, या जी आरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे, शेतकरी मित्रांनो, या जी आरबद्दलची संपूर्ण अगदी ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपला के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असंच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, हा जी आर काय आहे तो बघूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, शासन शुद्धीपत्रक सन 2020 ते सन 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकांच्या दिनांक 21/2/2024च्या शासन निर्णयासोबतच्या निधी वितरित करण्यास मान्यता दिलेल्या प्रपत्रातील अनुक्रमांक 2 नागपूर विभागाच्या दिनांक 8/3/2023च्या प्रस्तावासमोरील लेखशीर्षक क्रमांक 2245-0315 खालील तरतूद विभागाच्या दिनांक 8/3/2023च्या प्रस्तावासमोरील लेखशीर्षक क्रमांक खालील तरतूद रुपये 251.34 लाख ऐवजी रुपये 137.33 लाख तसेच लेखशीर्षक क्रमांक 2245-0271 खालील तरतूद निरंक ऐवजी रुपये 114.01 लाख अशी वाचावी। शेतकरी मित्रांनो, सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तसेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही हे डाउनलोड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जी आर नेमका काय आहे तो समजलाच असेल। राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत जी काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेती पिकाचं व इतर मालमत्तेचं नुकसान झालं होतं, त्या नुकसानांना बाधित झालेल्यांना निधी वाटप करण्यासाठी हा जी आर प्रकाशित झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।